नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण जाणून घेऊया की हिवाळ्यामध्ये जी शरीरामध्ये स्किनमध्ये आपल्या रुक्षता येते त्यापासून आपला बचाव कसा करायला पाहिजे. आता हेमंत ऋतू सुरू आहे, तर हेमंत ऋतूमध्ये थंडीपासून संरक्षण करण्याकरता आपण काय करायला पाहिजे, आपला आहार विहार कसा असायला पाहिजे याबद्दल माहिती पाहिजे असेल तर त्याचा एक मी व्हिडिओ बनवलेला आहे हेमंत ऋतूचर्या म्हणून. तर तुम्ही नक्की बघा. म्हणजे आपण आहारामध्ये थोडे चेंजेस जरी केले तरी आपल्याला त्याचा किती फायदा होतो हे तुम्हाला लक्षात येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया की वातावरणातील थंडाव्यामुळे जी रुक्षता येते शरीरामध्ये किंवा त्वचेमध्ये त्यापासून आपलं संरक्षण कसं करायचं. तर आपण आपल्या त्वचेला जे भेगा पडतात किंवा ड्राय होते स्किन त्यासाठी आपण कोल्ड क्रीम किंवा मॉइश्चरायझरचा वापर करत असतो. मात्र कितीही झालं तरीही शेवटी केमिकलपासून बनवलेले असेल. त्यापेक्षा जर आपण तेलांचा वापर केला तर ह्या तेलांचं कार्य फक्त त्वचेपुरतं मर्यादित नसून हे शरीरामध्ये आतमध्ये जिरलं जातं स्किनमधून आणि त्याद्वारे आपले हाडं बळकट होण्यास मदत होत असते. आपलं जे मांसपेशी असतात त्यांचं संवहन होतो, त्यांची वाढ व्यवस्थित होण्यास मदत होत असते. त्याचबरोबर आपल्या शरीरातील आतील जी रुक्षता आहे तीही कमी होण्यास मदत होत असते. त्यासाठी आपण तीळ तेल, बदाम तेल, एरंडेल तेल किंवा खोबरेल तेल यांचा वापर करू शकतो. हातापायांना हे तेल रात्री झोपताना किंवा आंघोळीच्या 1 तास आधी लावलं आणि आंघोळीला गेल्यानंतर गरम पाण्याने छान स्वच्छ ती स्किन धुवून घ्यायची. पायाला सुद्धा या तेलाचा वापर, म्हणजे पायांना भेगा पडतात तिथे सुद्धा या तेलांचा वापर आपण करू शकतो. पायाला तेल लावल्यामुळे आपली स्किनसुद्धा चांगली होण्यास मदत होत असते. त्याचबरोबर डोळ्यांचेही आरोग्य सुधारण्यास मदत होत असते, म्हणून तेलांचा वापर करायला पाहिजे. चेहऱ्याची स्किन आपली थोडी नाजूक असते, त्यासाठी नारळ तेलाचा वापर न करता आपण बदाम तेल किंवा एरंडेल तेल, तीळ तेल यांचा वापर करू शकतो. पोट उलतात त्यासाठी आपण तुपाचा वापर करू शकतो किंवा दुधावरची साय बरेच लोक रात्री झोपताना लावतात. तर अशा घरगुती उपाय आणि या तेलांचा जर तुम्ही उपयोग केला तर ते आरोग्यदायी ठरतं. त्याचबरोबर रात्री झोपताना तेलामध्ये हे जे मी तेलं सांगितले त्यात एक बोट बुडवायचं आणि ते कानाच्या दोन्ही छिद्रांमध्ये, नाकपुड्यांमध्ये तसंच आपल्या नाभीमध्ये जर लावलं तर त्याने शरीरातील आतील रुक्षता कमी होण्यास मदत होत असते. तर हे उपाय तुम्ही नक्की करा. त्याचबरोबर खाण्यामध्ये पण स्निग्ध पदार्थ म्हणजे तेलकट पदार्थांचं सेवन करायला पाहिजे. तूप आहे, तसंच ज्या तेलबिया आहेत, पंपकिन सीड म्हणजे भोपळ्याच्या बिया म्हणा किंवा सूर्यफुलाच्या बिया, बदाम, अक्रोड यासारख्या तेलबिया जे असतात यांचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे. अर्थातच ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे अशा लोकांनी तूप प्रमाणातच खायला पाहिजे. मात्र ह्याचे सीड्समधलं जे तेल असतं, स्निग्धता असते, यांनी कोलेस्ट्रॉलवर काही परिणाम नाही होत, उलट बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होत असते. म्हणून या तेलबियांचा वापर आपल्या आहारामध्ये नक्की करा. त्याचबरोबर त्वचेला गारवा असताना गार हवा त्वचेला लागणार नाही याची काळजी घ्या. रात्री झोपताना पायमोज्यांचा वापर करा. स्किन जेवढी झाकला जाईल तेवढं स्किन आपली सुरक्षित राहील. तसंच थंडा वारा जो आहे आपल्या नाकात डायरेक्ट जाणार नाही किंवा डोक्याला लागणार नाही याची आपण काळजी घेतली तर त्वचेचीच नाही तर शरीरातील रुक्षतासुद्धा कमी होण्यास मदत होत असते. हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. 2-3 दिवसातच तुम्हाला जाणवेल की आपल्या शरीरातील आतील ड्रायनेस काहीतरी कमी झालेला आहे.